A very good morning to all of you students. Today we are going to learn decimal fraction. In this topic we will learn dividing a decimal by a whole number. Then we will learn dividing a decimal by a decimal. And finally we will conduct a small activity. So let us start. Let us revise method 1, 6.2 divided by 2. We have already learned this topic, how to divide the decimal fraction by a whole number. First convert the decimal by common fraction. पहिल्या डेसिमलला काय करायचं, कॉमन फ्रॅक्शन कन्वर्ट करायचं. बघा 6.2 मीन्स 62 डिवाइड बाय 10 डिवाइड बाय 2 मीन्स 2/1. नाउ कन्वर्ट इनटू मल्टिप्लिकेशन कन्वर्ट करूया. हियर 62 and 2 both the numbers are divisible by 2. दोघालाही 2 ने भाग जातो. when we divide the 62 you will get 31 and when we divide the 2 you will get 1. आपल्याला 1 मिळेल. नाउ मल्टिप्लाय द न्यूमरेटर बाय अ न्यूमरेटर मल्टिप्लाय करा. 31 1 जा 31 and 10 1 जा 10. now divide the 31. आता या जो 31 आहे 31 ला 10 ने डिवाइड करू. 31 divided by 10 it is the answer will be 3.1. now we will solve the same example by method 2. बघा आपण 6.2 ला 2 ने डिवाइड केला you will get 31. here one decimal place in decimal part, so keep the point, place the point 3 and between 3 and 1. 3 आणि 1 च्या मध्ये आपल्याला पॉइंट ठेवावा लागेल कारण here one place in the decimal part, therefore in the quotient there should be one place in the decimal part. So the answer will be, काय येईल आन्सर बघा, आन्सर will be 3.1. ठीक आहे. दोन्ही मेथड आन्सर सॉल्व आपण क्वेश्चन प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. आन्सर will be same. now we will learn dividing a decimal by a decimal. डेसिमल ला डेसिमल ने कसं भागायचं बघा. विद्यार्थी मित्रांनो, now we will solve the second example. first convert 4.8 into common fraction and 1.8 also common fraction. दोघांचे कॉमन फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया. बघा 4.8 means 48 by 10 divided by 1.2 means 12 by 10. ठीक आहे. now division means multiplication of first fraction and the reciprocal of second fraction. चला मल्टिप्लिकेशन कन्वर्ट करूया. काय करता, मल्टिप्लिकेशन कन्वर्ट करताना राइट ऑन फर्स्ट फ्रॅक्शन as it is, then give the multiply sign and interchange the numerator and denominator. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इंटरचेंज करायचं म्हणजे जर रेसिप्रोकल घ्यायचं. बघा 12 by 10 चा रेसिप्रोकल 10 by 12. here 48 and 12 both these numbers are divisible by 12 and 10 and 10 this is divisible by 10. दोघाला आपण भाग देऊया. बघा multiply the numerator by numerator, that will get the 4. multiply the denominator by denominator, will get 1 and 4 by 1 means answer is 4. काय will answer 4 येणार. now we will solve this example by method 2. method 2 ने सॉल्व करूया. method 2 मध्ये काय करतो आपण, फर्स्ट कन्वर्ट दिस डिवायझर इनटू होल नंबर. हा जो डिवायझर आहे त्याला होल नंबर मध्ये कन्वर्ट करूया. आता 1.2 चा 12 करण्यासाठी काय होईल आपल्याला, हा जो पॉइंट आहे हा 1 प्लेस राईटला शिफ्ट करावा लागेल. विद्यार्थी म्हणून लक्षात ठेवायचं, आपण जर डिवायझरचा पॉइंट 1 प्लेस राईटला शिफ्ट केला तर डिव्हिडंडचाही पॉइंट 1 प्लेस राईटला शिफ्ट करायचा. आणि 1 प्लेस राईटला शिफ्ट करायला काय करावं लागतं, मल्टिप्लाय द डिव्हिडंड अँड द डिवायझर बाय 10. दोघालाही 10 ने मल्टिप्लाय करा. याला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल 48. इट विल बिकम्स 48 अँड इट विल बिकम्स 12. नाउ वी विल सॉल्व दिस एक्झाम्पल बाय मेथड 2. काय करायचं, फर्स्ट कन्वर्ट द डिवायझर इनटू होल नंबर. हा जो डिवायझर आहे याचा होल नंबर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय करायचं, याचा 1.2 विल कन्वर्ट इनटू 12. याला 12 बनवायचं म्हणजे हा पॉइंट काय करावा लागेल 1 प्लेस राईटला शिफ्ट करावा लागेल. मग आपल्याला डिव्हिडंडचा पण पॉइंट 1 प्लेस राईटला शिफ्ट करावा लागेल. हा कसा शिफ्ट होईल, मल्टिप्लाय द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, मल्टिप्लाय द डिव्हिडंड and the divisor by 10. दोघाला 10 ने मल्टिप्लाय केलं तर you will get 48 here and you will get 12 here. चला आपण मल्टिप्लाय केलं 10 ने, therefore the new dividend is 48 and new divisor is 12. now we will divide 48 by 12. 48 ला आपण 12 ने डिवाइड करूया. 12 4 जा 48, so the answer is 4. बघा दोन्हीकडे आन्सर सेम आलेला आहे. ठीक आहे, गुड. now we will solve the example. example number 2, 5.292 divided by 1.8. we will solve this example by method 2. method 2 ने सॉल्व करूया. काय करायचं, फर्स्ट स्टेप काय करावं लागते, फर्स्ट कन्वर्ट द डिवायझर इनटू होल नंबर. हा जो डिवायझर आहे याला होल नंबर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय करायचं,
1.8चा 18 बनवायचा. मग काय करावं लागेल, हा पॉईंट 1 प्लेस राईटला शिफ्ट करावा लागेल. ठीक आहे, चला आपण शिफ्ट करूया. जर आपण डिवायझरचा पॉईंट 1 प्लेस शिफ्ट केला तर डिव्हिडंडचा पण पॉईंट 1 प्लेस राईट शिफ्ट करायचा. लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय करायचं, मल्टिप्लाय द डिव्हिडंड अँड द डिवायझर बाय 10. दोघालाही आपण 10 ने मल्टिप्लाय करायचं. तर काय होईल, दोघांचाही पॉईंट, डिव्हिडंडचा पण पॉईंट 1 प्लेस राईटला शिफ्ट होईल आणि डिवायझरचा पण पॉईंट 1 प्लेस राईटला शिफ्ट होईल. मग हा बघा, हा पॉईंट जर इथे आला तर डिव्हिडंड काय बनेल, न्यू डिव्हिडंड 52.92 आणि याचा काय बनेल 18. 52.92 डिवाइड बाय 18. 18चा टेबल येतो तुम्हाला. चला आपण 18चा टेबल बघा, साईडला दिसतोय तुम्हाला. 18 इज अ 2 डिजिट नंबर अँड सो वी विल डिवाइड द 52. बघा 52चा नियरेस्ट नंबर कुठे दिसतोय का तुम्हाला, 52 दिसतोय इथे. कोणता दिसतोय बघा, 18 टू जा 36. 18 टू जा 36. So subtract 36 from 52. You will get 16. Now carry 9. हा 9 इथे carry करायचा. So the new remainder will be 169. Which is the nearest number to 169 in the table of 18. बघा याचा 169 चा नियरेस्ट नंबर दिसतो का तुम्हाला, हा बघा दिसतोय कोणता, 18 9 जा 162. 18 9 जा 162. Now subtract 162 from 169. 7. Now carry 2. हा 2 इथे कॅरी करायचा. Is it 72 is the multiple of 18? आहे बघा, 72 हा 18 चा मल्टिपल आहे. 18 4 जा 72. 18 4 जा 72 and 72 minus 72 is 0. Now the quotient is 294. Now place the point because in the dividend there is the point. जर डिव्हिडंड मध्ये पॉईंट असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या क्वोशंट मध्ये पण पॉईंट कुठे ना कुठे यायला पाहिजे. ठीक आहे, आता बघा इन द डिव्हिडंड हाऊ मेनी प्लेस इन द डेसिमल पार्ट. डेसिमल पार्ट मध्ये किती प्लेस आहे बघा, here there are 2 place in the decimal part. Therefore you keep the point here so that there should be 2 decimal place in decimal part. The point अशा ठिकाणी ठेवा की पॉइंट नंतर 2 प्लेस यायला पाहिजे. Now here we will place the point. कुठे पॉइंट ठेवूया आपण, व्हेरी गुड, we will place the point between 2 and 9. बघा आपण दोन प्लेस सोडले आपण. The answer is 2.94. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. Here there are 6 example. You will have to solve all the 6 example. एक example solve करून पाहूया. कोणतं, example number 3, 1.69 divided by 1.3. We will solve this example by method number 2. Method 2 मध्ये काय करायचं, first convert the divisor into whole number. याला whole number मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 1.3 will convert into 13. याचा 13 बनवायचं. 13 बनवायचं काय करावं लागेल, हा जो पॉइंट आहे 1 प्लेस राईटला शिफ्ट करावा लागेल. मग हा पॉइंट डिवायझरचा पॉइंट जर 1 प्लेस राईटला शिफ्ट केला तर यू विल शिफ्ट द पॉइंट इन द डिव्हिडंड 1 प्लेस राईट. डिव्हिडंडचाही पॉइंट 1 प्लेस राईटला शिफ्ट करावा लागेल. चला आपण 1 प्लेस राईटला शिफ्ट करूया. हा डिव्हिडंडचा पॉइंट 1 प्लेस राईटला शिफ्ट केला तर काय होईल, द न्यू डिव्हिडंड विल बी 16.9 and the new divisor will be 30. 16.9 divided by 13. Now we will divide 16.9 by 13. बघा आपण 16.9 ला 13 ने डिवाइड केलं. 13 1 जा 13. 16 minus 33 carry 9. 13 3 जा 39. The quotient is 30. Now we will place the point. Point place करूया. आता डिव्हिडंड मध्ये बघा हा न्यू डिव्हिडंड आहे. हा हा समजायचा, याचा विचार नाही करायचा. ठीक आहे ना क्वेश्चनचा, या डिव्हिडंडचा विचार करायचा. सो इन द न्यू डिव्हिडंड देयर इज 1 प्लेस इन द डेसिमल पार्ट. एक प्लेस आहे तर आपल्याला आपल्या क्वेश्चन मध्ये सुद्धा इथे पॉइंट नंतर 1 प्लेस ठेवावा लागेल. ठीक आहे, चला 1 प्लेस सुद्धा आपण पॉइंट देऊया. सो द आन्सर इज 1.3. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. नाउ यू विल हॅव टू सॉल्व रिमेनिंग 5 एक्झाम्पल.